नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयुर्वेदा मराठीमध्ये. आजपासून आपण एक नवीन सिरीजची सुरुवात करत आहोत. मोस्ट रिपीटेड एसीक्यू सिरीज. त्यामध्ये आपण पदार्थ विषय आहे. पदार्थ विषयामधला पेपर 1 मधला पहिला चॅप्टर आयुर्वेद निरूपण आहे. आता या आयुर्वेद निरूपण मध्ये मोस्ट रिपीटेड एसीक्यू कोणता विचारलं गेलाय तर आयुबद्दल विचारलं गेलंय. म्हणजे आयुचं लक्षण विचारलं गेलंय, आयुचे पर्याय विचारले गेलेत, आयुचे घटक किंवा त्याचे प्रकार हे विचारले गेलेत. तर बघूया आपण आयुबद्दल. आयुबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? तर त्याचं सुरुवातीला लक्षण बघूया. म्हणजे नेमकं आयु कशाला म्हणायचं? तर आयुची डेफिनेशन काय सांगितलेली आहे? लक्षण काय सांगितलंय? तर शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा संयोगे धारी जीवितम. म्हणजे काय? तर शरीर, आपले जे शरीर आहे, त्यानंतर आपले इंद्रिय आहेत, त्यानंतर सत्व. सत्व म्हणजे काय? मन. सत्व म्हणजे काय? मन. आणि आत्मा यांच्या संयोगाला काय म्हणलं जातं? धारी. धारी हे त्याचं पर्याय नाव आहे. त्यानंतर जीवितम हे सुद्धा आयुचं पर्याय नाव आहे. म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांचं जेव्हा एकत्रीकरण होतंय किंवा यांचा जेव्हा संयोग होतं, तेव्हा त्याला आपण आयु म्हणतो किंवा त्याला धारी म्हणतो किंवा त्याला जीवित म्हणतो किंवा त्याला नित्य आणि अनुबंध सुद्धा म्हणू शकतो आपण. का? कारण की नित्यकश्च अनुबंधश्च पर्याय आयु उच्यते. हे म्हणजे आयुचे पर्याय सांगितलेले आहेत. समजली डेफिनेशन? ही डेफिनेशन तुम्हाला पाठच असली पाहिजे. खूप वेळा परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे. शरीर, इंद्रिय, सत्व, आत्मा संयोगे धारी जीवितम नित्यगश्च अनुबंधश्च आयुर्पर्याय उच्यते. आलं लक्षात? याचा अर्थ काय? तर शरीर, इंद्रिय, मन, सत्व म्हणजे काय? सत्वालाच आपण मन म्हणतो. त्यानंतर आत्मा यांचा जेव्हा संयोग होतो तेव्हा त्याला आयु म्हणतात. आणि हा संयोग टिकवणारा किंवा अखंडपणे पुढे चालवणारा आणि शरीराशी जो निगडित तत्व आहे, शरीराला धरून ठेवणारा, त्याला आपण काय म्हणतो? आयु म्हणतो. किंवा परीक्षेमध्ये आता ही झाले पहिले लक्षण. परीक्षेमध्ये काय काय विचारलं जातं? तर आयुचं लक्षण लिहा. त्यानंतर त्याचं घटक विचारले जाऊ शकतात किंवा विचारले गेलेले आहेत हे. त्यानंतर त्याचे प्रकार, पर्याय, ह्या गोष्टी आयुबद्दल विचारल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आयुचं लक्षण, त्याचे घटक, त्याचे पर्याय आणि प्रकार. तर आयुचं लक्षण बघितलं आपण. आयुचं लक्षण काय? शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगे धारी जीवितम नित्यकश्च अनुबंधश्च पर्याय उच्यते. त्या लक्षण बघितलं. त्यानंतर घटक. आता घटक काय आहे? हेच आहेत घटक. काय? शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा. म्हणजे आयु कशापासून बनलेली आहे? आपलं जीवन कशापासून बनलेलं आहे? एक तर शरीरापासून. त्यानंतर शरीरामध्ये काय आहेत? आपल्या इंद्रिय आहेत. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये अजून काय? मन आहे आणि आत्मा आहे. म्हणजे शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यापासून आपण बनलेलो आहोत. म्हणजे यापासूनच आपलं जीवन आहे. त्यामुळे आपण त्याला त्याचे घटक म्हणतो. आयुचे घटक कोणते आहेत? शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा. नोट डाऊन करायचंय. शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा हे आयुचे घटक सांगितलेले आहेत. आलं लक्षात? त्यानंतर त्याचे पर्याय. आता याचे पर्याय काय आहेत? पर्याय हेच आहे सर. काय? धारी, जीवितम, नित्यग आणि अनुबंध. धारी, जीवितम, नित्यग आणि अनुबंध हे आयुचे पर्याय सांगितलेले आहेत. बघूया आपण नेक्स्ट. हे झालं लक्षण बघितलं आणि त्याचे घटक बघितले. आता याचे पर्याय बघूया. पर्याय कोणते आहेत? धारी, जीवितम, नित्यग आणि अनुबंध. हा तुम्ही जो श्लोक आहे, हा श्लोक पाठ केल्यानंतर किती फायदा व्हायला बघा. आपल्याला एक तर लक्षण त्याचं पाठ व्हायले, त्यानंतर त्याचे घटक पाठ व्हायलेत आणि त्यानंतर त्याचे पर्याय पाठ व्हायलेत. फक्त आपल्याला एकच काम करायचे, त्यानंतर प्रकार आपल्याला लक्षात घ्यायचे. म्हणजे 3 गोष्टी तुमच्या जागेवर व्हायलेत एका श्लोकामुळे. आलं लक्षात? त्यामुळे हा जो श्लोक आहे आयुचा, तर हा श्लोक तुम्हाला आलाच पाहिजे, लक्षात ठेवलाच पाहिजे, पाठ करायचंच आहे. आलं लक्षात? तर हे पर्याय. धारी. धारी का म्हणलं असावं याला? कारण की शरीराचे अस्तित्व टिकवून ठेवतो हा. तर त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? धारी म्हणतो. त्यानंतर जीवित. जीवित का म्हणतो? कारण की तो प्राणांचे धारण करणारा आहे. त्यामुळे त्याला जीवित म्हणतो. नित्यग. नित्यग का म्हणतो आपण आयुला? कारण की सतत प्रवाहित. म्हणजे आपली आयु थांबते का? की कोणाचं आता 9 वर्ष वय आहे, तर त्याचं 9 वर्षच वय राहणार आहे का? तर त्याचं प्रत्येक क्षणाला त्याचं वय वाढत असते. म्हणजे असा जगामध्ये कोणीही माणूस नाही की ज्याचं वय थांबलेलं आहे. एजिंग इज नॉट स्टॉप. म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपल्याला वय थांबवता येत नाही, आयु थांबवता येत नाही. त्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे? नित्यग म्हणलेलं आहे. कारण ते सतत प्रवाहित आहे, दैनिक वाढणारा आहे, दररोज वाढणारा आहे आणि कमी होणार आहे. मग कमी केव्हा होतो? जेव्हा आपण मरतो. जेव्हा मरतो तेव्हा आयुष्य संपलेलं असतं. त्यामुळे तो दररोज वाढत जाणार आहे. त्यामुळे त्याला नित्यग म्हणलं जातं. त्यानंतर अनुबंध का म्हणलं जातं? कारण की आयुचा संबंध
पुढील जे काही अपर शरीर आहे या अपर शरीराशी राहतो, त्यामुळे त्याला अनुबंध म्हणलेलं आहे. आलं लक्षात? तर धारी, जीवित, नित्य आणि अनुबंध हे त्याचे पर्याय आहेत. आपल्याला पर्याय लक्षात ठेवायचे. घटक आपल्याला श्लोकामध्ये आपण जेव्हा श्लोक पाठ करू तर तेव्हा त्यामध्ये तुम्हाला लक्षण पाठ होणार आहे, त्यानंतर त्याचे घटक आणि त्याचे पर्याय या तीनही गोष्टी यामध्ये कव्हर होणार आहेत. त्यानंतर आता नेक्स्ट आपण त्याचे प्रकार बघूया. तर किंवा यामध्ये बघा, आयु इति जीवितकाल, म्हणजे जीवितकालालाच आपण काय म्हणतो, आयु म्हणतो. जे काही आपलं जीवनकाळ आहे, जे काही आपलं आयुष्य आहे, यालाच आपण आयु म्हणतो. एखाद्या व्यक्तीचे किंवा प्राण्याचे अस्तित्व असण्याचा काळ म्हणजे जीवितकाळ. आता याला आयु सुद्धा म्हणले जातं, म्हणजे पिरियड ऑफ एक्झिस्टन्स ऑफ लाईफ इन लिव्हिंग बिंग. ज्यापासून तो माणूस या पृथ्वीतलावर आलेला आहे, म्हणजे त्याचा जन्म झालेला आहे, तेव्हापासून तर मरेपर्यंत जो काही काळ आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, आयुष्य म्हणणार आहे, आयु म्हणणार आहे किंवा जीवनकाळ म्हणणार आहे. आलं लक्षात? तर युगानुसार जर बघायला गेलं बघा, तर पहिले जे लोक होते तर आपल्यापेक्षा जास्त जगायचे. आता कसं होतंय की वय हळूहळू हळूहळू कमी होतंय, म्हणजे आपला जो जीवित काळ आहे, लाईफ स्पॅन आहे, हा हळूहळू कमी व्हायला लागला. सगळ्यात जास्त लाईफ स्पॅन होता तर तो होता सतयुगामध्ये. 400 वर्ष माणूस जगत होता तेव्हा. त्रेतायुगामध्ये 300 वर्ष जगत होता. द्वापार युगामध्ये 200 वर्ष जगत होता. आता कलियुग आहे त्यामध्ये 100 वर्ष जगत आहे. आणि अजून आपलं जे काही हे आहे काळ आहे, तर यामध्ये 70, 75, 65, 60 अशा पद्धतीने माणूस जगतोय. आलं लक्षात? तर युगानुसार आपण आयुष्य बघितलं, यामध्ये सतयुग 400 वर्ष, त्रेता 300, द्वापार 200 आणि कलियुग 100 वर्षापर्यंत माणूस जगतोय. किंवा मग 70 तर 75 वर्षापर्यंत माणसाचा लाईफ स्पॅन झालेला आहे. तर हे कलियुगाच्या सुरुवातीला होतं 100 वर्ष आयुष्य. आलं लक्षात? तर त्यानंतर आता नेक्स्ट आहे आयुचे प्रकार. हितकर आयु, अहितकर आयु, सुखायु आणि दुःखायु असे 4 प्रकार पडतात आयुचे. किती? 4 प्रकार. हितकर आयु, अहितकर आयु, सुखायु आणि दुःखायु. बघूया आपण हितकर आयु कशाला म्हणायचं. तर हितकर आयु म्हणजे काय, तर जो मनुष्य प्राणी मात्राच्या हितचिंतक आहे, म्हणजे हित करता आहे, त्याला आपण हितकर आयुष्य म्हणणार आहे त्याचं, किंवा त्याचं आयुष्य आहे ते हितकर आयुष्य आहे. दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवत नाही, जो काय परलोभी नाही, दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवत नाही, सत्यवादी असतो, शांतीप्रधान व समाधानी आहे, जो विचारपूर्वक कार्य करणारा आहे, धर्म अर्थ काम यांचे पालन करणारा आहे. त्यानंतर दान, तप, ज्ञान, शांती इत्यादी सदा तत्पर राहतो. अशा जे आयु आहे, तर अशा लक्षणांनी युक्त आयु म्हणजे हितकर आयु. याच्या विरुद्ध आयु म्हणजे अहितकर आयु. अहितकर आयु कसा असणार आहे, तर जो मनुष्य आणि प्राणी मात्रांचा हितचिंतक नाही, त्यांच्यावर दया दाखवणारा नाही, हिंसावादी असणार आहे, दुसऱ्यांच्या धनाची इच्छा ठेवणारा आहे, असत्यवादी आहे, नेहमी खोटे बोलणार आहे, शांतीप्रधान तर अजिबात नाही, हिंसक आहे, त्यानंतर विचारपूर्वक कार्य न करणारा आहे, धर्म अर्थ काम यांचे पालन न करणारा आहे, दान न करणारा, तप न करणारा, न ज्ञानी आहे, न त्याला शांतीप्रिय आहे, अशा पद्धतीचे आयुष्यमान ज्याचे आहे त्याचा अहितकर आयु आहे. तर हितकर आयु समजलं, अहितकर आयु समजलं. हितकर आयु लक्षात ठेवा, अहितकर आयु त्याच्या विरुद्ध आपल्याला लिहायचं. त्यानंतर सुखायु लक्षात ठेवा, दुःखायु त्याच्या विरुद्ध लक्षात ठेवायचे. तर सुखायु बघूया. सुखायु म्हणजे नेमकं काय, तर सुखायु, सुखकर आयु. तर यामध्ये बघा, जो मनुष्य शारीरिक व मानसिक रोग रहित आहे त्याला आपण सुखकर म्हणणार, म्हणजे ज्याला कोणत्याही प्रकारचा डिसीज नाही. आयदर त्याला शारीरिक डिसीज असू द्या, मानसिक कोणत्याही प्रकारचा डिसीज नाही, तो मेंटली प्लस फिजिकली फिट आहे. त्यानंतर जो तरुण आहे, ज्याच्या शरीरामध्ये बल, वीर्य स्थापित आहे, तो यशस्वी पुरुषार्थी पराक्रमी आहे. जो तरुण कसा आहे, जो तरुण आहे आणि ज्याच्या शरीरामध्ये बल, वीर्य स्थापित आहे, तो यशस्वी पुरुषार्थी व पराक्रमी आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, सुखकर आयु असं म्हणणार आहे. त्यानंतर ज्ञान विज्ञानाने संपन्न आहे. त्यानंतर ज्याची इंद्रिय आपल्या स्वविषयाला ग्रहण करण्यास समर्थ आहेत, जो सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त आहे, इच्छेनुसार प्रत्येक कार्य ज्याचे सफल व निष्पन्न होतात, अशा मनुष्याच्या आयुला आपण काय म्हणतो, सुखकर आयु म्हणतो. दुःखकर आयु याच्या विरुद्ध असणार आहे. जो कसा आहे, जो मनुष्य शारीरिक व मानसिक रोगाने ग्रस्त आहे, रोगाने पीडित आहे, जो त्याचा वयानुसार तो म्हातारा झालेला आहे, किंवा ज्याच्या शरीरामध्ये बल नाहीये, वीर्य नाही, हे अशा पद्धतीच्या गोष्टी, बल कमी झालेलं आहे, त्याची वीर्यशक्ती कमी झालेली आहे, जो पराक्रमी नाहीये,
त्यानंतर ज्ञान विज्ञानाने संपन्न नाही, ज्याची इंद्रिय आपल्या स्वविषयाला ग्रहण करण्यास थोडासा त्यामध्ये अडथळा येत आहे. त्यानंतर जो सर्व प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त नाही, गरीब आहे किंवा त्यामध्ये धनसंपत्ती त्याच्याकडे नाहीये. त्यानंतर इच्छेनुसार प्रत्येक कार्य ज्याचे सफल होत नाही, त्यानंतर अशा मनुष्याच्या आयुला आपण काय म्हणणार आहे? दुःखकर आयु म्हणणार आहे. सुखकर आयु समजलं? सुखकर आयुच्या विरुद्ध जे आहे ते दुःखकर आयु आहे. हितकर आयुच्या विरुद्ध जे आहे ते अहितकर आयु आहे. म्हणजे आयु तुम्हाला समजलं, आयुचं आपण लक्षण बघितलं, त्यानंतर त्याचे घटक बघितले, त्याचे पर्याय बघितले आणि त्याचे प्रकार बघितले. यावरूनच तुम्हाला एमसीक्यू विचारला गेलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आयु व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. त्याचा श्लोक तुम्हाला पाठच करायचा आहे. आलं लक्षात? तर आय होप तुम्हाला आयु समजला असेल आणि असंच तुम्हाला जर ही सीरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू सो मच.